प्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, 1 कोटीमध्ये किती शून्य असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 6, ऑप्शन सी 7, ऑप्शन डी 8। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर आहे 1 कोटीमध्ये 7 शून्य असतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, भारतातील पहिली मेट्रो ट्रेन कोठे धावली? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी दिल्ली। याचं उत्तर आहे भारतातील पहिली मेट्रो ट्रेन कोलकाता येथे धावली। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 3 आहे, सर्वनामाचे किती प्रकार आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 6, ऑप्शन सी 8, ऑप्शन डी 10। तर याचं उत्तर सर्वनामांचे 6 प्रकार आहेत। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी भीमराव आंबेडकर, ऑप्शन सी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन डी भगत सिंग। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर आहे भारताचे पहिले कायदा मंत्री भीमराव आंबेडकर होते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, मानवी शरीरात किती प्रकारचे रक्त आढळते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2 प्रकार, ऑप्शन बी 4 प्रकार, ऑप्शन सी 3 प्रकार, ऑप्शन डी 5 प्रकार। तर याचं उत्तर आहे मानवी शरीरात 4 प्रकारचे रक्त आढळते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, थराचे वाळवंट भारतातील कोणत्या राज्यात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मध्य प्रदेश, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी महाराष्ट्र। याचं उत्तर आहे थराचे वाळवंट भारतातील राजस्थान राज्यात आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, भारतात मान्सूनचे प्रथम आगमन कोणत्या राज्यात होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी मध्य प्रदेश, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी बिहार। याचं उत्तर आहे भारतात मान्सूनचे प्रथम आगमन केरळ राज्यात होते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 8 आहे, भारतातील कोणते राज्य मसाल्यासाठी प्रसिद्ध आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जम्मू, ऑप्शन बी मध्य प्रदेश, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी उत्तर प्रदेश। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर आहे भारतातील केरळ राज्य मसाल्यांसाठी प्रसिद्ध आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, महाभारत युद्ध किती दिवस चालले होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 7 दिवस, ऑप्शन बी 10 दिवस, ऑप्शन सी 9 दिवस, ऑप्शन डी 21 दिवस। याचं उत्तर आहे महाभारत युद्ध 10 दिवस चालले होते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, भारतात थारची किंमत किती आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 17.60 लाख, ऑप्शन बी 18.20 लाख, ऑप्शन सी 20 लाख, ऑप्शन डी 16 लाख। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर याचं उत्तर आहे भारतात थारची किंमत 17.60 लाख आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे, असे काय आहे की ज्याला सावली नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए झाड, ऑप्शन बी रस्ता, ऑप्शन सी ऊंट, ऑप्शन डी ट्रेन। याचं उत्तर आहे रस्ता आहे ज्याला सावली नाही। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, गांधीजींच्या आईचे नाव काय होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए राणी, ऑप्शन बी केतकी, ऑप्शन सी पुतलाबाई, ऑप्शन डी किरण गांधी।
ह्याचं उत्तर आहे गांधीजींच्या आईचे नाव पुतलाबाई होते. जो उत्तर आहे ऑप्शन सी. तर क्वेश्चन 13 आहे, जर एक कापड 1 तासात सुकले तर 10 कपडे सुकायला किती वेळ लागेल? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए 16 तास, ऑप्शन बी 1 तास, ऑप्शन सी 5 तास, ऑप्शन डी 10 तास. तर जो उत्तर आहे, जर एक कापड 1 तासात सुकले तर 10 कपडे 1 तासात वेळ लागेल. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 14 आहे, पिंपळाच्या पानांचा ज्यूस पिल्यास कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए श्वासत्रास, ऑप्शन बी किडनी, ऑप्शन सी रक्तदाब, ऑप्शन डी पित्त. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. तर याचं उत्तर आहे पिंपळाच्या पानांचा ज्यूस पिल्यास श्वास त्रास आजार बरा होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. जो की आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए 26 मार्च, ऑप्शन बी 15 ऑगस्ट, ऑप्शन सी 5 जून, ऑप्शन डी 29 ऑगस्ट. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.